छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना धडा कसा शिकवला हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया की छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना धडा कसा शिकवला. जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा राजपूरच्या इंग्रज वकारवाल्यांनी सिद्दी जोहरला मदत केली होती. हे शल्य शिवाजींच्या मनात डाचत होते. शिवाय विशाळगडाजवळ पालवनचा राजा जसवंत सिंग दळवी आणि शृंगारपूरचा राजा सूर्यराव सुर्वे यांनी शिवाजींच्या मनात विघ्न आणले होते. त्याचा राग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होता. उंबरखिंडची लढाई झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट दक्षिण कोकणाकडे कूच केली होती. संगमेश्वरच्या ठाण्यावर पिलाजी निळकंठराव आणि तानाजी मालुसरे यांना सूर्यराव सुर्वे यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठेवले. राजपूरला पोहोचल्यानंतर शिवाजींनी सर्व स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्यास मदत केली. इंग्रज व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जोहरच्या मदतीस आलेला हेनरी रेव्हिंग्टन हा त्यावेळी राजपूर येथे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला व आणखी 7 इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वकार पुरून ठेवलेले द्रव्य शिवाजी महाराजांनी प्राप्त करून घेतले. कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडाच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट अँड्र्यूज याने या इंग्रज कैद्यांना कळवले की तुम्ही शिवाजी महाराजांविरुद्ध जोहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. या सर्व इंग्रजांची मोठी दयनीय अवस्था झाली. दोघे तर कैदेतच मेले. बाकीच्यांची 1663च्या जानेवारीत सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कृतीमुळे राजपूरचे इंग्रज वकारवाले इतके धास्तावले की पुढे त्यांनी शिवाजी महाराजांच्या सल्लुक्याचे संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. राजपूरच्या इंग्रजांना धडा शिकवून शिवाजी महाराज परत संगमेश्वरकडे आले. जसवंत सिंग दळवीला नामोहरम करून पालवनचे राज्य त्याने जिंकून घेतले. त्याचप्रमाणे सूर्यराव सुर्वे याचेही परिपात्य केले.